Okay, friends. Today we discuss the next article in the topic elements of the group number 16, 17 and 18, and that one is nothing but the oxygen and the compounds of oxygen. Okay. आता इथून पुढचा जो आपला सिलेबस राहिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला when you can consider the group number 16 element, that is the oxygen, sulfur, selenium, tellurium and last one is nothing but the polonium. Okay. Group number 17 elements, that one is nothing but the fluorine, chlorine, bromine, iodine and last one is the astatine. Correct. And group number 18 elements you know very well, that is the helium, then you can say neon, argon, then krypton, xenon and last one is the radon. Okay. आता आपल्याला या टॉपिक मध्ये काय शिकायचं आहे तर सीन ग्रुप नंबर 16 नंबर फर्स्ट वन इज द ऑक्सिजन अँड सेकंड वन इज द सल्फर. In group number 17 the element is the chlorine and in group number 18 element is the xenon. म्हणजे ही जी आपल्याला जे चार एलिमेंट्स आपल्याला दिलेले आहेत का नाही बाळांनो, त्या चार एलिमेंट्सची आपल्याला काय करायचे तर कंपाऊंड शिकायचे. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये समजा ऑक्सिजन घेतलं तर व्हेन यू कॅन कन्सिडर नंबर फर्स्ट वन दॅट इज द डाय ऑक्सिजन अँड सेकंड वन इज नथिंग बट द ओझोन. ह्या दोन कंपाऊंडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सल्फर घेतलं तर व्हेन यू कॅन कन्सिडर द सल्फर डायऑक्साइड अँड सेकंड वन इज नथिंग बट द सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज द H2SO4. या दोन कंपाऊंडचा अभ्यास करायचा आहे. जर क्लोरीन घेतलं तर दॅट वन इज नथिंग बट द क्लोरीन, या यू कॅन से डायक्लोरीन अँड नेक्स्ट वन इज द हायड्रोजन क्लोराइड HCl. या दोन कंपाऊंडचा अभ्यास करायचा आहे. अँड लास्ट वन झिनॉन आहे का नाही, दॅट आर नथिंग बट द फ्लोराइड्स ऑफ झिनॉन. लक्षात घ्या. मग XeF2 XeF4 XeF6 लाईक दॅट वन. ओके. म्हणजे याच्यामध्ये आता अभ्यास करताना नेमकं आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऑक्सिजनची दोन कंपाऊंड्स दॅट इज द डायऑक्सिजन दॅट इज नथिंग बट द O2, ऑक्सिजन O3 दॅट इज द ओझोन. सल्फरची दोन कंपाऊंड्स दॅट वन इज नथिंग बट द सल्फर डायऑक्साइड अँड सल्फ्युरिक ऍसिड. क्लोरीनची दोन कंपाऊंड दॅट इज द डायक्लोरीन, या यू कॅन से ओनली क्लोरीन अँड नेक्स्ट वन इज द हायड्रोजन क्लोराइड या HCl अँड लास्ट वन झिनॉन दॅट आर द फ्लोराइड्स ऑफ झिनॉन. मग आता यांचा अभ्यास करताना पण नेमकं काय करायचं आहे तर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर फर्स्टली वी कॅन डिस्कस अबाउट द प्रिपरेशन मेथड्स ऑफ दीज कंपाऊंड्स. पहिल्यांदा त्याच्या काय घ्यायच्या प्रिपरेशन मेथड्स. लक्षात घ्या. मग काही ठिकाणी प्रिपरेशन मेथडमध्ये लॅबोरेटरी मेथड आहे आणि प्लस इंडस्ट्रियल मेथड पण आहे. लक्षात येतंय का बघा. ओके. सेकंड पॉइंट काय घ्यायचा तर दॅट वन इज नथिंग बट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट कंपाऊंड्स. कोणताही कंपाऊंड घ्या. म्हणजे आता डायऑक्सिजन घ्यायचं आहे, पहिल्यांदा त्याची प्रिपरेशन मेथड, ते झाल्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. नंबर थर्ड वन काय घ्यायचं तर दॅट वन इज नथिंग बट द केमिकल प्रॉपर्टीज, या यू कॅन से केमिकल रिॲक्शन्स. ओके. त्याच्या आपण काय घ्यायच्या केमिकल प्रॉपर्टीज. आणि चौथा पॉइंट काय तर दॅट वन इज नथिंग बट द युजेस. लक्षात येतंय का बघा. या चार पॉइंट्स मधनं तुम्ही या कंपाऊंडचा अभ्यास केला ना तर बऱ्यापैकी तुमचं सगळं कव्हर होऊन जाणार आहे. आता फक्त प्रश्न काय की काही कंपाऊंड मध्ये आता समजून चला फॉर एक्झाम्पल सल्फर डायऑक्साइड घेतलं तर मग त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ऍक्च्युली ते आपलं शिकून झालेलं आहे, त्यावेळेस आपण बघूया. लक्षात येतंय का बघा. समजा ओझोन घेतलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे जरा थोडंसं एखादा दुसरा पॉईंट काय त्याच्यामध्ये ऍडिशनल आहे माही, तर ह्या आपल्याला काय करायचं आहे चार पॉईंट्स मधनं जायचं आहे. ओके. सो फर्स्ट वी कॅन डिस्कस हियर दॅट इज द ऑक्सिजन and compounds of oxygen, first one. After that is the sulfur, yeah you can say compounds of sulfur. Next one compounds of chlorine and last one is the compounds of xenon. हे एवढं घेतलं की आपला हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कव्हर होऊन जाईल. ओके. सो सी फर्स्ट यू कॅन डिस्कस अबाउट दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन. इन दॅट वन firstly we discuss the first compound and it is nothing but the dioxygen. Okay. आता डायऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिजन. लक्षात घ्या. आता नवीन पद्धतीनुसार त्याला काय म्हटलं जातं डायऑक्सिजन म्हणजेच काय तर O2. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता ऑक्सिजन बाळांनो तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गॅस इन ॲटमॉस्फिअर. विदाउट ऑक्सिजन वी कांट लिव्ह. बरोबर. आपल्याला ब्रिदिंगसाठी ऑक्सिजनच लागणार आहे. जरी समजून चला आता आपण बघतो या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की जनरली आपण ऑक्सिमीटरनं ऑक्सिजन लेवल बघतो. बरोबर आहे. आणि ऑक्सिजन लेवल जर एखाद्याची कमी झाली बिलो 95 वगैरे आली तर जरा थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्यापेक्षा आणखीन कमी आली की मग जरा थोडेसे प्रॉब्लेम्स वाढत जातात. म्हणजे शरीरामधली तुमच्या ब्लड लेवलची ऑक्सिजनची जी कॅपॅसिटी आहे किंवा ऑक्सिजन लेवल ही सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची आहे. ब्लडमध्ये ऑक्सिजन आहे, शरीरामध्ये ऑक्सिजन आहे. आपल्याला सगळ्याला म्हणजे थोडक्यात जगण्यासाठी आपण ऑक्सिजनची खूप गरज आहे. म्हणजे विदाउट ऑक्सिजन वी कांट लिव्ह. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. मग असं जे इम्पॉर्टंट आपल्याला कंपाऊंड घ्यायचं आहे दॅट वन इज नथिंग बट द डायऑक्सिजन. ओके. मग आता हा ऑक्सिजन तयार कसा करायचा
जनरली आपल्याला माहिती आहे ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन आहे. इन ऍटमॉस्फिअर इन व्हेरी वेल देर इज ॲट अबाउट द 78% नायट्रोजन इज प्रेझेंट फाईल द 21% ऑक्सिजन या यू कॅन से डाय ऑक्सिजन इज प्रेझेंट. बरोबर आहे. याला तुम्ही डाय नायट्रोजन म्हटलं तरी चालेल. डाय मीन्स 2 लक्षात घ्या. डाय ऑक्सिजन असं. ओके. आता 21% ऑक्सिजन आहे त्यामुळे ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन आहे नाही असं नाही. पण आपल्याला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये जर का एखाद्या पेशंटला ऍडमिट केलं आयसीयू मध्ये तर त्याला व्हेंटिलेटर लावतात का तर त्याला शरीरामध्ये ऑक्सिजन कमी आहे आणि त्या व्हेंटिलेटरमधून त्याला काय केला जातो ऑक्सिजन दिला जातो. लक्षात घ्या. मग त्यासाठी ऑक्सिजन तयार कसा करायचा किंवा काही केमिकल रिएक्शन्स मध्ये ऑक्सिजन लागतो म्हणजे थोडक्यात युजेस ऑफ ऑक्सिजन आपण परत बोलणारच आहे पण त्याच्यासाठी ऑक्सिजन तो तयार करायचा आहे. तो नेमका कसा तयार करायचा. सो सी फर्स्ट वी डिस्कस हियर अँड दॅट वन इज नथिंग बट द प्रिपरेशन मेथड्स ऑफ डाय ऑक्सिजन या यू कॅन से ऑक्सिजन. ओके. प्रिपरेशन मेथड्स. आता प्रिपरेशन मेथड्स मधली एखादी रिएक्शन आपल्याला एका किंवा 2 मार्काला विचारली जाऊ शकते. लक्षात घ्या. प्रिपरेशन मेथड मध्ये फर्स्ट मेथड कोणती आहे तर दॅट वन इज नथिंग बट द लॅबोरेटरी मेथड. म्हणजे तुम्ही लॅब मध्ये हा डाय ऑक्सिजन कसा तयार करू शकता. लॅबोरेटरी मेथड. आणि दुसरी आणखीन एक मेथड असते का नाही त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल मेथड किंवा कमर्शियल मेथड. ओके. इंडस्ट्रियल मेथड या कमर्शियल मेथड. लॅबोरेटरी मेथड इट इज द डाय ऑक्सिजन कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी ऑन द बेसिस ऑफ स्मॉल स्केल. सो धिस वन इट इज द स्मॉल स्केल प्रिपरेशन मेथड. थोड्या प्रमाणात करायचं. आणि धिस वन इट इज द लार्ज स्केल प्रिपरेशन मेथड. म्हणजे समजून चला आपल्याला जर का मार्केटमध्ये डाय ऑक्सिजन म्हणजे हॉस्पिटलाइजला वगैरे हॉस्पिटलसाठी द्यायचं आहे आपल्याला तर त्यावेळेस तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये मेथड वापरून उपयोग नाही होणार. त्यासाठी तुमची कोणती वापरावी लागेल इंडस्ट्रियल मेथड. ती आपण क्लिअर करूया. ओके. सी वन बाय वन. सो इन लॅबोरेटरी मेथड व्हॉट्स द रिएक्शन्स कॅन बी कॅरीड आउट फॉर द प्रिपरेशन ऑफ डाय ऑक्सिजन. सी हियर. Number first reaction and that one is nothing but when you can consider the potassium chloride which can be undergoes heating in presence of manganese dioxide. लक्षात घ्या. म्हणजे आता मी म्हटलं KClO3 आहे. लक्षात येतंय का बघा. KClO3 this one it is called as potassium chlorate. हे नाव आपल्याला माहिती पाहिजे. काय तयार होतं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड प्लस डायऑक्सिजन O2. आता मी याला म्हटलं पोटॅशियम क्लोरेट आणि पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला काय मी सांगितला तर KClO3 माहिती पाहिजे बाळांनो. आता हे कसं आलं तर एक साधं एक्झाम्पल देतो. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर व्हॉट आय से दॅट वन इज नथिंग बट द ClOH. धिस वन इट इज कॉल्ड ॲज हायपोक्लोरस ऍसिड. ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन आठवतात का बघा. हे ClOH आहे का ना हे लिहिताना मी जरा थोडंसं ऍडजस्ट करतो. HClO ते ऍसिडिक इन नेचर आहे. ऑक्झो ऍसिड झालंय सांगून आपलं. दुसरं HClO2 दॅट वन इज कॉल्ड ॲज क्लोरस ऍसिड. ओके. त्याच्यानंतर HClO3 दॅट वन इज कॉल्ड ॲज क्लोरिक ऍसिड. नाव आपल्याला जमली पाहिजेत. लक्षात घ्या. ऑर्गॅनिक मध्ये जसं तुम्ही नेम आपल्याला IUPAC आणि कॉमन नेम महत्वाचे तसं. आणि लास्ट वन आहे ना दॅट वन इज कॉल्ड ॲज द पर क्लोरिक ऍसिड. मी ऍसिड हा शब्द लिहिलेला नाहीये तो जरा थोडा समजून घ्या. आता ज्या वेळेस तुम्ही क्लोरस हा जो शब्द आहे का नाही आता याच्यामधला जर तुम्ही हायड्रोजन काढला बाळांनो इथला आणि त्याच्या आता हायड्रोजनवर 1 प्लस आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी जर तुम्ही K प्लस 1 प्लस असणारा किंवा Na प्लस असा जर घेतला. आता समजा K घेतला तर फॉर्म्युला काय झाला KClO किंवा कदाचित काही वेळा तुम्हाला हाच फॉर्म्युला KOCl असा पण दिसेल. काही वेळा हाच फॉर्म्युला तुम्हाला कारण आपण लिहिताना ClOH लिहितो म्हणून ClOK असा पण दिसेल. लक्षात घ्या. म्हणजे आपण काय केलंय थोडंसं लक्षात येतंय का बघा. हायपोक्लोरस ऍसिड मधला जो H होता that H is removed by potassium and when you can consider at that time it is called as a potassium hypo. हा शब्द महत्वाचा आहे क्लोराइड. पोटॅशियम हायपोक्लोराइड. फॉर एक्झाम्पल देतो बाळांनो जरा थोडंसं आठवतंय का बघा. आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण सॅनिटायझर वापरतो बरोबर आहे आणि सॅनिटायझर मध्ये जर का समजा मोठे आपण काय म्हणतो त्याला कॅन वगैरे असतील असे तर त्याच्यामध्ये सॅनिटायझर मध्ये तुम्हाला हा एक फॉर्म्युला दिसतो अँड दॅट वन इज नथिंग बट द NaOCl. बघितलंय तुम्ही सॅनिटायझर मध्ये आठवतंय का बघा. आणि यालाच तुम्ही काय म्हणता तर धिस वन इज कॉल्ड ॲज सोडियम हायपो. ओके. सोडियम हायपोक्लोराइड. लक्षात घ्या.
हे झालंय, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्याला केमिस्ट्री अप्लाय करा. NaOCl इज कॉल्ड एज द सोडियम हायपोक्लोराइड. मग आता इथं मी काय केलं, त्याच्याऐवजी फक्त काय केलं, पोटॅशियम घेतला, KOCl. इट इज द पोटॅशियम हायपोक्लोराइड. म्हणजे क्लोरस असेल का नाही तर त्याला क्लोराइड म्हणायचं. बघा मी काय म्हणतोय, आता इथं मी K घेतला तर इथं काय फॉर्म्युला येईल, KClO2. लक्षात येते, हा पण ऍडजस्ट केलेला आहे, जरा मागं पुढे केलं तरी चालेल. आता KClO2 जर इथं H असता तर इट इज कॉल्ड द क्लोरस ऍसिड, है का नाही. मग आपण क्लोरस ऍसिडचा काय केला, सॉल्ट तयार केला. याला काय म्हणायचं, तर धिस वन इज कॉल्ड ॲज पोटॅशियम क्लोराइड. लक्षात येतंय का बघा, KClO2 ला काय म्हणायचं, पोटॅशियम क्लोराइड. KClO ला काय म्हणायचं, पोटॅशियम हायपोक्लोराइड. लक्षात येतंय का बघा. ओके, आता समजून चला, त्याच्याऐवजी आपण क्लोरिक घेतलं. आता क्लोरिक, मग क्लोरिक जर घेतलं आणि त्याच्यामधला जर H आपण रिप्लेस केला तर KClO3 हा फॉर्म्युला तयार झाला. क्लोरिक आहे का नाही, तर मग याला म्हणायचं पोटॅशियम क्लोरेट. काय म्हणायचं, क्लोरेट, ATE, आणि इथं ITE. लक्षात येतंय का बघा. म्हणजे जर क्लोरस असेल तर क्लोराइड, मग हायपोक्लोरस आहे हायपोक्लोराइड, क्लोरस ऍसिड त्याचा सॉल्ट क्लोराइड. जर क्लोरिक घेतला आपण, क्लोरिक ऍसिड, लक्षात येतंय का बघा, तर मात्र त्याला काय म्हणायचं, क्लोरेट म्हणायचं, पोटॅशियम क्लोरेट. आणि जर का मी इथला H काढला असता तर याचं काय नाव आलं असतं, KClO4, अँड इट इज नथिंग बट पोटॅशियम. आता पर आणि पुढे काय येणार, क्लोरेट, पोटॅशियम पर क्लोरेट. म्हणजे याप्रमाणे बाळांनो आपल्याला काय आहेत, फॉर्म्युले जमले पाहिजेत. म्हणजे कुठलंही विचारलं, समजा शब्दात विचारलं, हाऊ विल यू कन्वर्ट पोटॅशियम क्लोरेट टू डायऑक्सिजन, तर आपल्याला त्या रिएक्शन्स आल्या पाहिजेत. आणि म्हणून त्याच्यासाठी फक्त तुम्हाला नावासाठी एवढं मी परत रिपीट केलं. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, सपोज फॉर एक्झाम्पल, इफ द पोटॅशियम क्लोरेट विच कॅन बी अंडरगोज हीटिंग इन प्रेझन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड, काळी पावडर असते, आठवते का बघा. ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड प्लस डायऑक्सिजन. आता आपल्याला माहिती आहे इथं O2 आहे, इथं O3 आहे, 3 ऑक्सिजन आहेत, इथं 2 आहेत. बॅलन्सिंग केलं पाहिजे. मग आपण याला ट्वाइस करूया म्हणजे 6 होईल, याला थ्राइस करूया म्हणजे 6 होईल. आता हे आपण ट्वाइस करताना K2 झाले, Cl2, म्हणजे इथं ट्वाइस केलं तर आपल्याला काय रिएक्शन मिळेल, बॅलन्स रिएक्शन. आणि रिएक्शन बॅलन्स असल्याशिवाय मार्क्स मिळत नाही, लक्षात घ्या. नंबर नेक्स्ट, त्याची कंडिशन ही सुद्धा महत्वाची आहे. इथं हिटिंग साइन विसरायचं नाही. टेम्परेचर नाही लिहिलं चालेल, पुस्तकामध्ये पण आपल्याला हिटिंग साइन दिलं, हीट म्हटलंय, हिटिंग साइन द्या बाळांनो. म्हणजे इन फर्स्ट लॅबोरेटरी मेथड द पोटॅशियम क्लोरेट, ओके, heated in presence of manganese dioxide, at that time there is the formation of dioxygen. एवढं स्टेटमेंट लिहिलं तरी तुम्ही चालेल. आणि रिएक्शन ही महत्वाची आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर सेकंड, when you can consider the dioxygen which can be also prepared by the combustion of मेटल ऑक्साइड्स. लक्षात येतंय का बघा. आता मेटल ऑक्साइड्स म्हणजे कोणकोणते आहेत, तर सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर, पुस्तकात दिलेल्या त्याच रिएक्शन्स घेतोय मी. सिल्वर ऑक्साइड इज देअर, व्हेन यू कॅन कन्सिडर मर्क्युरिक ऑक्साइड इज देअर, ॲज वेल ॲज लेड ऑक्साइड इज देअर, PbO2 घेतलंय. ओके, आता समजून चला, याला जर आपण हिटिंग केलं, सगळ्या रिएक्शन सेम आहेत, फक्त समजून घ्या बाळांनो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की व्हेन द मेटल ऑक्साइड्स undergoes heating, at that time what happens here, there is the formation of that metal प्लस डायऑक्सिजन. संपलं आपलं काम. बघा मी काय म्हटलं, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. आता PbO2 च्या बाबतीमध्ये इथं PbO मिळतं आणि प्लस O2 का, त्याचंही रिझन देतो तुम्हाला. आता इथं जर घेतलं तुम्ही Ag2O, that one is nothing but the silver oxide. Okay, silver oxide can be undergoes heating, at that time there is the formation of dioxygen. Here there is the only one oxygen, here there are the 2, therefore you can take here twice. There are the 4 silver, therefore you can write here 4 Ag. म्हणजे for the balancing of that reaction, the silver oxide, 2 moles of silver oxide undergoes heating, there is the formation of 4 moles of silver plus 1 mole of dioxygen. इथं O2 मिळाला. आता इकडं गेलं HgO, सेम आहे, इथं 2 आहे, तर इथं ट्वाइस करा म्हणजे इथं ट्वाइस Hg मिळेल. आता जरा थोडंसं लक्षात घ्या, इथला जो सिल्वर आहे ते पटकन बोलतो, हा +1 मध्ये, इथला जो मर्क्युरी आहे तो +2 मध्ये. लक्षात येतंय का बघा. म्हणजे +1 चा इथं 0 झाला. सिल्वर अंडरगोज रिडक्शन, फाईल धिस ऑक्सिजन -2 कन्वर्टेड टू 0, दॅट वन इज नथिंग बट द अंडरगोज ऑक्सिडेशन.
ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन, सिल्वरचं रिडक्शन, म्हणजे मेटलचं रिडक्शन, मेटलचं रिडक्शन आणि ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन. मेटलचं रिडक्शन आहे 2+ आहे, त्याचा 0 झाला, ह्याचा -2चा 0 झाला, लक्षात घ्या. ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन, Hg मर्क्युरीचं रिडक्शन आहे. तसं इथं पीबी घेतला, आता PbO2 तुम्ही म्हणाल की सर इथं तुम्ही म्हटलं मेटल प्लस ऑक्सिजन आहे, मग इथं मेटल नाही मिळाला, इथं पीबी मिळायला पाहिजे. पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय, तर when you can consider the PB which can be occurred in 2 different oxidation state and that one is called as the variable oxidation state. Okay, PB in Pb2+ as well as in Pb4+. Sometimes in metallic या elementary state it is in Pb0. लक्षात घ्या, इलेमेंटरी स्टेटमध्ये त्याची 0 आहे. पण आता इथं जर तुम्ही पीबी घेतला ना बाळांनो, तर PbO2 आहे, लक्षात येतंय का बघा ह्या थर्ड रिएक्शन मध्ये. तर दॅट लेड जर 2 ऑक्सिजन आहेत तर -4, फॉर बॅलन्सिंग यू कॅन राईट हिअर +4. दॅट Pb+4 कन्वर्टेड टू Pb+2. म्हणजे इथं त्याचं रिडक्शन झालं, म्हणजे 4+चं +2ला कन्व्हर्जन झालं, म्हणून इथं आपल्याला लेड ऑक्साईड मिळालं. लक्षात आलं. आता बॅलन्सिंग जर करायचं आहे तर ही रिएक्शन आपल्याला बॅलन्सिंग करताना कशी करायला लागेल बघा. फर्स्ट वन, इथं जर का 2 आहेत, आपण असं करूया, समजून चला इथं ट्वाईस म्हटलं तर इथं किती झाले, ट्वाईस PB, म्हणजे इथं ट्वाईस PB, 4 ऑक्सिजन, हे 2 आणि 2 4 ऑक्सिजन. म्हणजे when you can consider that lead oxide which can be converted to lead oxide, पण इथं जे आहे ते +4 मधला आहे PB, इथला PB कसा आहे +2 मध्ये आहे. सो दीज आर द प्रिपरेशन मेथड्स फॉर दॅट डायऑक्सिजन. दिस इज द लॅबोरेटरी प्रिपरेशन मेथड्स, लक्षात घ्या. अलॉंग विथ देअर आर द सम रिएक्शन्स फॉर द प्रिपरेशन. when you can consider here along with this one हायड्रोजन peroxide H2O2. हायड्रोजन पेरॉक्साइडचा फॉर्म्युला काय, H2O2 आपल्याला माहिती आहे. When this hydrogen peroxide again undergoes heating in presence of MnO2, at that time what happens here, there is a formation of the dioxygen, that one is nothing but the water plus oxygen. लक्षात येतंय का बघा. आता आपल्याला एक माहिती आहे बाळांनो, तुम्हाला अगदी सुरुवातीला एकदा बोललो होतो मी, पर ऑक्साइड्स कशी तयार होतात. H2O ला आपण वॉटर म्हणतो, बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, हायड्रोजनचं ऑक्साईड आहे, पण जर का याला आपण दुसरं नाव असं दिलं हायड्रोजन ऑक्साईड, बरोबर आहे, हायड्रोजन ऑक्साईड, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ऑक्सिजन टाकला तर तयार होतंय H2O2. हा ऑक्साइड मध्ये एक ऑक्सिजन एक्स्ट्रा द्यायचा, त्याला म्हणायचं पर ऑक्साइड. दिस इज द हायड्रोजन ऑक्साइड. वॉटरला मी काय म्हणतोय, हायड्रोजन ऑक्साइड, अँड दिस वन इज कॉल्ड द हायड्रोजन पर ऑक्साइड, म्हणजे H2O2 आलं. आता मला एक सांगा, जर का तुम्ही ऑक्साईड घेतलं तर त्याच्यामधलं आपल्याला माहिती आहे ना, बाजूला निघते डायऑक्सिजन, बाजूला हिटिंग केलं, मग H2O2 मधला वॉटर बाजूला गेला आणि त्याच्यामधला आणखीन एक ऑक्सिजन बाजूला गेला. पण इथं 2 आहेत, म्हणून इथं ट्वाईस घ्या, इथं ट्वाईस घ्या, रिएक्शन आपली काय होईल, बॅलन्स होऊन जाईल. लक्षात येतंय का बघा. सो दिस वन इट इज द अनदर प्रिपरेशन मेथड फॉर द डायऑक्सिजन. लक्षात येतंय, म्हणजे याप्रमाणे त्याच्या रिएक्शन्स बाळांनो आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर इन इंडस्ट्रियल मेथड. आता इंडस्ट्रियल मेथड जरा थोडंसं लक्षात घ्या, जरा पुस्तक वाचायला शिका बरं का रे. खूप सीईटीला का नाही पुस्तकातलंच येतं, पुस्तकाच्या बाहेरचं येत नाही, हे लक्षात घ्या. आपण त्याच्याबद्दल आणखी नंतर बोलूया, पण पुस्तक लाईन टू लाईन वाचायला शिका बाळांनो. इंडस्ट्रियल मेथडमध्ये डायऑक्सिजन कसा तयार करायचा, तर ऍटमॉस्फिअर मधली एअर घ्यायची, लक्षात येतंय, आणि त्याला लिक्विफाय करायचं, म्हणजे त्याला आपण असं म्हणूया लिक्विफाईड एअर. ओके, आणि या लिक्विफाईड एअरचा हा शब्द खूप महत्वाचा आहे. व्हेन यू कॅन कॅरीड आउट द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ऍक्च्युली बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला झालेला आहे. आता मी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बद्दल बोलणार नाही. इफ यू कॅन कॅरीड आउट द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, हा शब्द महत्वाचा लक्षात घ्या, ऑफ लिक्विफाईड एअर ॲट दॅट टाइम, व्हॉट आय से, फर्स्टली at 77 to 78 केल्विन, मी मुद्दामून लिहितो इथं 78 केल्विन, द डायनायट्रोजन इज लिक्विफाईड फर्स्टली. तो पहिल्यांदा काय केला जातो, बाजूला काढला, सेपरेटेड. फर्स्टली ॲट 78 केल्विन डायनायट्रोजन, N2 पहिल्यांदा काढायचा. कुठं, 78 केल्विन आहे बरं का, डिग्री सेल्सिअस नाही, लक्षात घ्या. आणि ॲट 90 केल्विन, व्हॉट आय से, दॅट डायऑक्सिजन इज सेपरेटेड.
म्हणजे when you can consider the fractional distillation, हा शब्द परत परत बोलतो मी, fractional distillation of liquefied air at that time at 78 Kelvin dinitrogen is separated out and at 90 Kelvin dioxygen. काही पुस्तकांमध्ये इथं 77 आहे, पण मी 78 का घेतलं त्याचंही रिझन देतो. कारण मगाशीच आपण म्हटलं की ऍटमॉस्फिअर मध्ये डायनायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे, तर 78 आहे. ते लक्षात राहावं म्हणून मी इथं लिहिलं 78 केल्विन, बाकी काय नाही बाळांनो. ओके, म्हणजे दिस वन इट इज द लॅबोरेटरी प्रिपरेशन मेथड. जर चुकून पेपरमध्ये विचारलं की राईट द लॅबोरेटरी प्रिपरेशन मेथड फॉर द डायऑक्सिजन, तर लॅबोरेटरीच पाहिजे, ही लिहून चालणार नाही, इंडस्ट्रियल लिहून चालणार नाही. लक्षात घ्या, लॅबोरेटरी विचारलं स्पेसिफिक तर लॅबोरेटरी पाहिजे. आणि असं जर विचारलं तुम्हाला राईट द प्रिपरेशन मेथड फॉर डायऑक्सिजन, तर मग मात्र तुम्ही कोणतीही लिहिली तरी चालेल. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता याच्यानंतर आणखीन एक प्रिपरेशन मेथड आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द इलेक्ट्रॉलिसिस. when you can carry out the electrolysis of acidified water. आठवतंय का बघा, acidified water, at that time what happens here, there is the formation of, okay, there is the formation of dihydrogen and dioxygen. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण याचं इलेक्ट्रोलिसिस शिकलेलो आहे, त्यामुळे मी आता परत त्याचं काय रिपीट करत बसत नाही. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला तिथला व्हिडिओ बघा बाळांनो, इलेक्ट्रॉलिसिस ऑफ ऍसिडिफाईड वॉटर. त्याच्यामध्ये कॅथोडला डायहायड्रोजन, ॲनोडला काय होतं, डायऑक्सिजन. म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार आहे, तर वॉटर आहे, त्याचं आपण काय केलं तर when you can carried out the electrolysis at that time hydrogen and oxygen, yeah you can say dihydrogen and dioxygen can be separated out. Balancing साठी इथं twice घ्या, इथं twice घ्या. इथपर्यंत आयडिया क्लिअर. सो दिस वन इट इज द प्रिपरेशन मेथड फॉर दॅट डायऑक्सिजन. ओके, आता नंबर नेक्स्ट पॉइंट अँड दॅट वन इज नथिंग बट द फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, सेकंड पॉइंट अँड दॅट वन इज द फिजिकल प्रॉपर्टीज. आपल्याला ह्या माहिती असाव्यात, जास्त डिटेलमध्ये मी काय आता याचं हे करत बसत नाही. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिल्यांदा आपल्याला नंबर फर्स्ट वन काय आहे, तर when you can consider the oxygen is a colorless and odorless gas. कलरलेस म्हणजे त्याला कलर नाहीये. ओके, कलरलेस अँड ओडरलेस म्हणजे त्याला वास सुद्धा नाहीये. लक्षात घ्या, डायऑक्सिजन इज अ कलरलेस ॲज वेल ॲज द ओडरलेस गॅस. नंबर नेक्स्ट वन, when you can consider the dioxygen can be having the three isotopes, which are that one, oxygen 16, oxygen 17 and oxygen 18. That are the isotopes of that डायऑक्सिजन. हे आपल्याला माहिती आहे, त्यातल्या त्यात आपला हा स्टेबल जास्त आहे. नंबर थर्ड वन, अगोदरच आपण शिकलोय की डायऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक इन नेचर. तो पॅरामॅग्नेटिझम, देयर इज द प्रेझेन्स ऑफ टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आठवतायत का बघा, डायऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक इन नेचर. अँड when you can consider, पुस्तकामध्ये आणखीन एक प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे की दॅट वन इज नथिंग बट द डायऑक्सिजन विच कॅन बी सेपरेटेड आउट at 90 Kelvin, that one is nothing but sorry, when you can consider here, that is the liquefaction point. Yeah, you can say dioxygen liquefies at 90 Kelvin. लक्षात आलं, म्हणजे थोडंसं याप्रमाणे बाळांनो क्लिअर करा. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. नंबर नेक्स्ट वन, दॅट आर द केमिकल प्रॉपर्टीज. काही अवघड नाहीये. नंबर थर्ड पॉइंट, chemical properties of dioxygen. Yeah, you can say the chemical reactions of dioxygen. For our syllabus, there are only three reactions. Number first one, that one is nothing but the reaction of dioxygen with metal. अगदी सोप्या रिएक्शन्स आहेत, पुढे घेतो. सेकंड वन, द रिएक्शन ऑफ डायऑक्सिजन विथ नॉन मेटल. ओके, अँड लास्ट वन, द रिएक्शन ऑफ डायऑक्सिजन विथ सम कंपाऊंड्स. असं आपल्याला दिलेलं आहे. ओके, आता सी वन बाय वन. एकच वाक्य सांगतो तुम्हाला आणि आपण बोललोय, परत एकदा आठवण करून देतो. द डायऑक्सिजन, यू कॅन से ऑक्सिजन, reacts with any element in the periodic table, it forms its oxides except fluorine. आठवतंय का बघा, कारण फ्लोरिनचं आपल्याला फ्लोराईड मिळतं. एक वाक्य लक्षात आलं ना, ह्या तुमच्या सगळ्या रिएक्शन बाळांनो, ह्या दोन रिएक्शन तर तुमच्या संपल्या. तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो, समजून चला. मेटल बरोबर रिएक्शन घेतली, when you can consider the sodium plus डायऑक्सिजन, काय मिळणार आपल्याला, देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम ऑक्साइड. फक्त त्याचा फॉर्म्युला बरोबर लिहा.
ऑक्साइड ऑफ दॅट वन. ओके, आता इथं जर आपल्याला माहिती आहे हे जर का इथं 2 आहेत, इथं 1 म्हणजे 1 आहे, तर इथं ट्वाइस, इथं 4 हा 1 झाला. 4Na plus O2 gives that is the twice Na2O. Suppose for example when you can consider the magnesium plus oxygen, at that time what happens here? There is the formation of its oxide, magnesium oxide. म्हणजे इथं आपल्याला ट्वाइस घेतलं तर इथं ट्वाइस घ्यावं लागेल. आणि म्हणून मी एका वाक्यात सांगितलं बाळांनो तुम्हाला की when you can consider here the any metal reacts with oxygen, at that time there is the formation of that metal oxide. आता विथ नॉन मेटल म्हणजे काय, तर दॅट वॉज नथिंग बट द कार्बन. लक्षात घ्या, किंवा कुठला एखादा गॅस घ्या, क्लोरीन घ्या, फक्त फ्लोरीन घेऊ नका. फ्लोरीन घेतला की त्याचं फ्लोराईड मिळेल. लक्षात येतंय का बघा. नॉन मेटल मध्ये आता साधं एक्झाम्पल घेतो. सपोज व्हेन यू कॅन कन्सिडर दॅट इज द कार्बन प्लस ऑक्सिजन. थर्मोडायनामिक्स मध्ये रिएक्शन आपल्याला ह्या झालेल्या आहेत, सिंपल रिएक्शन्स आहेत. दॅट इज नथिंग बट देयर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. क्लोरीन कॅन बी रिएक्ट विथ ऑक्सिजन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन ऑक्साइड. आणि क्लोरीन ऑक्साइडचे किती फॉर्म्युले बाळांनो, हायपोक्लोरस ऍसिड वगैरे त्याच्यामध्ये, सॉरी ऑक्झाइड्स ऑफ क्लोरीन मध्ये आपण शिकलेलो आहे. लक्षात येतंय का बघा. समजून चला. फॉर एक्झाम्पल सल्फर प्लस ऑक्सिजन, at that time what happens here? There is the formation of sulfur dioxide. If we can consider the phosphorus plus oxygen, at that time what happens? There is the formation of phosphorus pentoxide. म्हणजे इथं P4 आहे, कारण फॉस्फरसचा मॉलिक्यूल टेट्राएटॉमिक आहे. P4 प्लस O2. आता बॅलन्स करा, ही बॅलन्स आहे त्यामुळे मी काय बोललो ना, ही बॅलन्स आहे. आता P4 प्लस O2 आहे, मी याला म्हटलं फॉस्फरस पेंटॉक्साइड, P4O10. ऍक्च्युली याचा फॉर्म्युला काय येतो, तर इट इज नथिंग बट द P2O5, पण त्याचा तो डायमर आहे. लक्षात येतंय का बघा. म्हणून मी याला म्हटलं फॉस्फरस पेंटॉक्साइड. आता P4 ला P4 बॅलन्स झालं, इथं 10 इथं 5 करा, काम फिनिश. म्हणून ह्याला म्हणायचं रिएक्शन ऑफ डायऑक्सिजन विथ नॉन मेटल अँड नॉन मेटल. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, रिएक्शन्स ऑफ डायऑक्सिजन विथ सम कंपाऊंड्स. आता याच्यामध्ये आपल्याला सिलेबसला कोणकोणती कंपाऊंड दिलेले आहेत, तर व्हेन यू कॅन कन्सिडर दॅट इज द झिंक सल्फाइड ZnS, याची एक रिएक्शन दिलेली आहे प्लस ऑक्सिजन. ओके, ही एक रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. नंबर नेक्स्ट वन दॅट इज द मिथेन प्लस डायऑक्सिजन, ही एक रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. नंबर नेक्स्ट वन दॅट इज द सल्फर डायऑक्साइड प्लस ऑक्सिजन. व्हॉट हॅपन्स, सी फर्स्ट वन एक बाय एक क्लियर करा. अँड नंबर नेक्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द HCl प्लस O2. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस O2. ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, सी हियर. आता याच्यामध्ये एक एक पॉइंट क्लियर करा बाळांनो. When you can consider the zinc sulfide plus oxygen, it can be heated at about the 900 Kelvin. लक्षात येतंय का बघा. आता याला खरं ZnS ला मी आता म्हटलं झिंक सल्फाइड, पण जर का तुम्ही मेटॅलर्जी घेतलं का नाही तर धिस वन लक्षात येतंय, इट इज कॉल्ड द झिंक ब्लेंड. ZnS ला काय म्हणायचं, झिंक ब्लेंड म्हणायचं जर का मिनरल म्हणून वापरलं तर. आणि जर याचं ऑक्सिडेशन केलं ना तर खूप सोपी रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द सल्फर कॅन बी रिएक्ट विथ ऑक्सिजन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. लक्षात आलं. अँड झिंक कॅन बी रिएक्ट विथ ऑक्सिजन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्साइड. मेटॅलर्जी मध्ये तुम्ही जर का याला घेतलं तर झिंक ऑक्साइड जर मिनरल म्हणून वापरलं तर त्याला झिंकाइट म्हणतात, पण याला इथं झिंकाइट नाही म्हणायचं जर मिनरल म्हणून वापरलं असतं तर. आणि धिस वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिलोसोफर्स वूल. हे मी इथं देत नाही कारण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण माहितीसाठी लक्षात घ्या. फिलोसोफर्स वूल त्याचा फॉर्म्युला काय, तर दॅट इज नथिंग बट द ZnO. आणि मग फक्त काय करा बाळांनो, रिएक्शन बॅलन्स करा, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण असं करूया, इथं 3 ऑक्सिजन आहेत, म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल आपण इथं थ्राईस केले तर 6 होतील, म्हणजे इथं किती 2 आहेत. आता आपण आता समजून चला फॉर एक्झाम्पल इथं ट्वाइस करूया, म्हणजे 2 आणि 2 किती झाले, 4 झाले. हे ट्वाइस केलं तर इथं ट्वाइस केलं म्हणजे 2 झिंक झाले. 2 सल्फर करायला लागतील म्हणजे इथं ट्वाइस आलं, बरोबर. 2 सल्फर, 6 ऑक्सिजन, 2 आणि 4 6 ऑक्सिजन. रिएक्शन बॅलन्स पाहिजे, लक्षात घ्या बाळांनो, कारण ते महत्वाचं आहे. आता मिथेन प्लस ऑक्सिजन ही रिएक्शन सांगायची पण गरज नाही. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण बोललो होतो दॅट वन इज नथिंग बट द हीट ऑफ कंबशन. आठवतंय का बघा. एका वाक्यात सांगतो, ऑल हायड्रोकार्बन्स, अल्केन, अल्किन, अल्काइन्स या एरोमॅटिक कंपाऊंड्स, हायड्रोकार्बन्स, हायड्रोजन आणि कार्बनची कंपाऊंड. ओके, ऑल हायड्रोकार्बन्स अंडरगोज कंबशन या रिएक्शन विथ ऑक्सिजन. ऍट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. संपल्या रिएक्शन, फक्त बॅलन्सिंग करा ना. आणि हे सुद्धा कंबशनच्या रिएक्शन बॅलन्स करताना आपण बोललो होतो, आठवतंय का बघा, की दॅट वन इज नथिंग बट यू कॅन रिमेंबर दॅट इज द अल्डेहाइडिक ग्रुप CHO.
असं म्हणजे पहिल्यांदा कोणाला बॅलन्स करा, कार्बनला. एक आहे, एक कार्बन आहे, संपला. हायड्रोजन इथं 4 आहेत, इथं ट्वाइस, हायड्रोजन बॅलन्स झाले. आता ऑक्सिजन हे 2 आणि हे 2 4 म्हणजे इथं ट्वाइस आलं, संपलं का. म्हणजे मिथेन या यू कॅन से हायड्रोकार्बन्स अंडरगोज कंबशन या रिएक्शन विथ ऑक्सिजन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. Idea clear? When you can consider the sulfur dioxide which can be reacts with oxygen, specific reaction है in presence of catalyst like vanadium pentoxide V2O5. ही रिएक्शन पुढे येणार आहे. दॅट इज नथिंग बट द मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्याच्यामध्ये मी आणखीन डिटेलमध्ये जाईन. ॲट दॅट व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फर ट्रायऑक्साइड. द सल्फर डायऑक्साइड can be converted to the sulfur trioxide in presence of catalyst like divanadium pentoxide या V2O5. at that time it can be reacts with oxygen. म्हणजे आता SO2 चं कन्वर्जन आपण SO3 ला केलं. आता इकडं 4 आहेत, इकडं 3 आहेत. आपण असं करूया, इथं ट्वाइस करूया, इथं ट्वाइस करूया, रिएक्शन बॅलन्स होईल बघा. हे 2 2 4 2 6, हे 3 2 6. याप्रमाणे आपल्याला रिएक्शन्स माहिती पाहिजे बाळांनो. ओके, रिएक्शन्स या टॉपिक मधले इथून पुढे जरा थोडेशा क्लिअर करा. ऑर्गॅनिक सारख्याच आपल्याला या रिएक्शन विचारल्या जाऊ शकतात. ओके, आणि नंबर लास्ट वन, and that one is nothing but when the HCl can be treated with oxygen, at that time what happens here, there is the formation of chlorine plus water, Cl2 plus H2O. त्या पद्धतीने आपल्याला रिएक्शन्स घ्यायचे. आता इथं बघूया आपण, समजून चला. जर इथं 2 हायड्रोजन आहेत तर इथं ट्वाइस HCl करूया, हायड्रोजन बॅलन्स झाले. 2 क्लोरीन तर इथं Cl2 आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण इथं काय झालं, O2 2 ऑक्सिजन आहेत, इथं एकच आहे. म्हणजे आपल्याला इथं ट्वाइस केलं. आता हे करताना हायड्रोजन 4 झाले तर इथं आपल्याला 4 HCl करावं लागेल. आणि जर 4 क्लोरीन झाले तर ट्वाइस Cl2 करावं लागेल. म्हणजे रिएक्शन बॅलन्स करा बाळांनो. सो दिस वन इट इज नथिंग बट द केमिकल प्रॉपर्टीज या केमिकल रिएक्शन्स ऑफ डायऑक्सिजन. लक्षात येतंय. आणि लास्ट वन, अँड दॅट इज नथिंग बट द युजेस ऑफ डायऑक्सिजन. सगळ्यात महत्वाचा यूज, डायऑक्सिजन इज यूज फॉर द ब्रीदिंग पर्पज. बरोबर. डायऑक्सिजन कॅन बी यूज इन फोटोसिंथेसिस. डायऑक्सिजन इज यूज्ड इन वेल्डिंग पर्पज ऑल्सो. लक्षात घ्या, ते वेल्डिंग करत असताना ऑक्सिॲसिटिनच्या ह्याच्या ज्या फ्लेम्स असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. लक्षात येतंय का बघा. डायऑक्सिजन इज यूज्ड फॉर द ब्रीदिंग प्रोसेस इन किंवा ॲज अ व्हेंटिलेटर. सॉरी, डायऑक्सिजन इज इन अ व्हेंटिलेटर फॉर द ब्रीदिंग प्रोसेस इन हॉस्पिटल्स. हॉस्पिटलमध्ये जे व्हेंटिलेटर वापरले जातात त्याच्यामध्ये पण डायऑक्सिजन आहे बाळांनो. डायऑक्सिजन इज इम्पॉर्टंट इन डिफरंट केमिकल रिॲक्शन्स फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट केमिकल्स. म्हणजे याप्रमाणे तुम्ही काय करा, त्याचे युजेसल्या ऑक्सिजनची सिलेंडर्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तेवढे युजेस फक्त व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे इथं पहिला आपला पॉईंट संपला की दॅट इज द ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन. इन दॅट वन फर्स्ट वी कॅन कंप्लीट हिअर, दॅट इज द डायऑक्सिजन O2. लक्षात आलं. आता इन नेक्स्ट व्हिडिओ वी कॅन डिस्कस ओझोन. ओके, थँक यू व्हेरी मच.